जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2024-25 च्या खरीप हंगामातील पीक विमा व अतिवृष्टी मदतीसाठी आज तहसील कार्यालयावर धडक दिली आहे। हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढूनही अद्याप विम्याची रक्कम खात्यावर जमा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। मात्र पीक विमा कंपनीकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तसेच तांत्रिक कारणांमुळे रखडलेली अतिवृष्टी मदत व प्रधानमंत्री किसान योजनेचे प्रलंबित हप्ते तात्काळ जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागण्या त्वरित मान्य झाल्यास शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला आहे। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अज्ज गिरी, अमोल बहादरे, अमोल सोनवणे, वैभव जाणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। नेशन महाराष्ट्र करिता तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद।